Happy Sankrant, Pongal, and there are so many names to this festival from Patil Kulkarni Farms. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे खूप गोड बोलतातच, पण अजून एकदा तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि ही एक मस्त भोगीची रेसिपी आहे आज. सो दिस इज अ स्पेशल महाराष्ट्रीयन रेसिपी मेड फ्रॉम द फ्रेश हार्वेस्ट. सो वॉच दिस व्हिडिओ अंटिल द एंड टू हॅव अ लुक ॲट दिस रेसिपी. चला तर मग. भोगीच्या भाजीसाठी शेतकरी सगळे जे फ्रेश विंटर प्रोड्यूस असतात ते सगळं वापरतात. आता आम्ही US अटलांटामध्ये राहतोय. सो वी स्टे इन US युजली फॉर दिस व्हेजिटेबल विच इज डन वन डे बिफोर द मकर संक्रांती is all the fresh produce. So we usually freeze all our garden produce. So these are the beans, the papadi that we had stored in the freezer. We have carrots. They use bear. So बोरं असतात ते वापरतात. त्याच्याऐवजी मी काय केलं, US मध्ये इथे क्रॅनबेरी असे फ्रुट्स मिळतात. So I'm going to use those. This is nothing but the sprouted methi. So usually what happens is this tradition goes that all the Indian women, the Maharashtrian women, they use these kind of pot. कुंकवाचे एवढे इन्व्हिटेशन्स आलेत, पण आज बघूयात पूर्वीच्या जमान्यात ऍक्च्युअली काय करायचे भोगीच्या दिवशी. सो असे मडकी जी सुगडी म्हणतात त्याला सगळे जे गार्डन मधलं शेतकऱ्यांचं जे विंटर प्रोड्यूस होतं, म्हणजे जे थंडीच्या हंगामातले ज्या भाज्या असतील फ्रेश, त्या सगळ्या वापरतात. तर US मध्ये सगळं काही मिळत नाही, पण आम्ही काही फ्रीज करून ठेवतो. हे मोड आलेली आपली मेथी आहे, आणि मग गाजर, आणि मग इथे बोरं नाही मिळत म्हणून इथे क्रॅनबेरीचे फ्रुट्स म्हणून वापरते. सो इन इंग्लिश टू मेन्शन व्हॉट आय सेड इन मराठी इज that we use the fresh winter produce. All the goats are over here too, but I'm using whatever is from our garden. Instead of the bear, I'm going to use the cranberry, sprouted methi, and I have used the earthen pot over here. We are going to put a little bit of an oil over here, and before all the goats attack, I need to put all the vegetables into this. It's going to be quick thing, because the goats are not going to let us have anything. सो सगळ्या भाज्या आपण आता टाकून घेऊया त्याच्यात. So this is just a quick recipe. Meanwhile, what we have here is, remember the fresh turmeric produce. So हे आमची घरातली आंबे हळद आहे. इतकं सुंदर सुगंध आहे. थोडा आल्याचा तुकडा, थोडेस आपलं लसूण, जिरे, तीळ, खसखस, खोबरं, शेंगदाणे, सो आणि कढीपत्ता. So this is a fresh turmeric, little bit of ginger, cumin seeds. These are nothing but sesame seeds, poppy seeds, groundnut, and coconut along with the curry. So what we are going to do is we are going to roast this. I'm going to use, so it's going to be a quick roasting of all the dry ingredients. So सगळे जे सुखे मसाले आपण याचा मसाला करून घेणार आहोत. सो जे सुकलेलं आहे ते सगळं मी घेणार आहे आणि पटकन आपण भाजून घेऊयात. सो लेट्स रोस्ट दीज. इन द व्हेजी वी आर गोइंग टू ॲड वॉटर. थोडंसं पाणी टाकून घेणार आहे ह्यात. इट्स व्हेरी कोल्ड बिकॉज इट वॉज स्नोईंग. बर्फ पडला होता अटलांटामध्ये, आणि आम्ही खरंच डेअरिंग करतोय अशा ह्याच्यात बाहेर स्वयंपाक करायचा. सो हे आलं, लसूण, जिंजर, garlic is something I'm going to smash. Hechofai. And then आपलं वरवंटा घेऊन पटापट रगडून घ्यायचंय. You can see how quickly. Look at the turmeric. हातावर नुसती अशी चोळली तरी सुद्धा असं भरपूर हळदीचा सगळा रंग येतो. मला तर एवढा आवडतो. हळदीचा प्रोग्राम आहे का? And in that we are going to add, शेंगदाण्याला असं सगळं तेल सुटलंय. फार भाजायचं नाहीये, पण असं थोडंसं ब्राऊन झालेलं आहे, आणि हेच आपण त्याच्यात भाजून वाटून घ्यायचंय. So this is a process I call it वरवंटोफाई. थोडे कष्ट आहेत, पण इतकं छान चवदार होतं.
भूक लागली. It's something that can be easily done. I think we should, at least on the festival days, should be able to use such kind of old traditional ways of cooking. Let's use this roughly chopped masala. So अगदी ओबडधोबडच वाटलाय पण इतका सुंदर. हा हा हा, हे सगळं असं भाजीतच टाकणार आहे. भाजीला पटकन फोडणी देऊन घेऊया. लेट्स गिव इट तडका. सो आय युजली यूज व्हेरी लिटल ऑइल फॉर ऑल माय वेजीज. मी फार तेल टाकत नाही. असं मसालेदार असं काहीच स्वयंपाक नसतो माझा. एकदम सात्विक म्हणू शकतो. So it's kind of a sattvic food which is simple ingredients, low. The flavor of the original veggies is something that I really tend towards, and I try to eat or make only the ones that are grown locally. सो आम्ही शक्यतो जे लोकल ग्रो होतं तेच स्वयंपाकात वापरतो. म्हणजे जो काय हंगाम असेल त्या सीझनची भाजी किंवा फळं. सो इट्स ऑलवेज गुड टू हॅव दॅट काइंड ऑफ अ लाईफस्टाईल. आणि आमच्या व्हिडिओमधून पण आम्ही तेच दाखवतो. पण हे जी भोगीची भाजी आहे, इट्स ॲक्च्युअली दॅट काइंड ऑफ अ वेजी दॅट इज यूज टू थँक गॉड फॉर ऑल द प्रोड्यूस दॅट इट गेव अस. अँड देन विथ संक्रांती द सन ॲक्च्युअली स्टार्ट्स ट्रान्झिशनिंग and the days become warmer. So this is to God to say, hey, we are ready for the summer now where we will get additional produce, but thank you for all that we got throughout the winter produce as well. And that is what the veggie is. So Maharashtra being more dominated by the farming occupation, that is how all these festivities came into form. So मी मुद्दाम इंग्लिश मध्ये बोलतीये की मराठी बाहेरच्या लोकांना सुद्धा समजायला पाहिजे की संक्रांती ऍक्च्युअली आपण काय करतो, कशी सेलिब्रेट करतो. सो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे तर आहेच, पण त्याच्याच बरोबर भोगीच्या भाजीबद्दल पण सांगितलं पाहिजे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला त्या पुणेकरांसाठी. मुद्दाहून सांगायला लागतं, गोड गोड बोला. द ऑइल इज हॉट. लेट्स पुट लिटल बिट ऑफ क्युमिन सीड्स, हिंग आणि आपली साधी फोडणी. मोहरी नाही टाकत आहे, जिरे टाकलेत, हिंग, sort of फोडूया. and then आपले घरचा कढीपत्ता. Going to be very simple tadka, that's it. And I'm going to add it to the boiling veggie. I always take this and then add. भाजी शिजू देऊयात. लेट्स कीप इट अँड अंटिल देन लेट्स मेक अ भाकरी. सो आज आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत. सो दिस वेजी गोज बेस्ट विथ द बाजरा रोटला भाकरी, अजून काय म्हणतात रे. बट द रिझन वी ईट बाजरी इज बिकॉज बाजरी गिव्स अस हीट. सो इट्स अ विंटर, यू कॅन सी इट्स सो cold in Atlanta, and we definitely the body needs warmth. So all these veggies, the sesame seeds, the poppy seeds, coconut, peanut, all the things that the masala that we grinded into this veggie gives us warmth, and that's exactly why it is used right on the Sankranti. So let's make the bhakri. खूप जण विचारतात भाकरीची रेसिपी शेअर करा. सो टुडे वी आर गोइंग टू शेअर द भाकरी रेसिपी, अँड दिस इज द बाजरा भाकरी. सो व्हॉट आय हॅव हिअर इज हॉट वॉटर. आय एम गोइंग टू यूज. इन US the flour is not fresh. Back in India we get it from the mill, so it is always fresh. US मध्ये काय होतं तर हे पीठ आहे, आय डोंट नो किती महिन्यापूर्वीचं असेल, त्यामुळे असं चिकटपणा त्याचा इतका कमी झालेला असतो, फ्रेश नसतं, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो भाकरी करायला. सो काही नाही तर देर आर two tricks if you cannot make bhakri. One is use little bit of wheat flour or use little bit of urad flour. So मी ते सांगते की US मध्ये जर भाकरी होत नसेल तर त्याच्यात थोडंसं आम्ही गव्हाचं पीठ थोडंसं चिटिंग करावं लागतं, पण काय करणार, चिकटपणा येण्यासाठी काही ऑप्शन नाहीये. Going to add little bit of more flour to it. So the trick is that you have to really मळोफाय द पीठ. खूप चांगलं
अरे तवा राहिला ना ठेवायचा आपला. So along with the food choices, we also wear black on Sankranti. So आपण काळं घालतो कारण का काळं ऑफकोर्स हीट ॲब्झॉर्ब करतं म्हणून आपण काळं घालतो. माझी काळी साडी कशी आहे सांगा नक्की. डू लेट मी नो इफ यू लाईक द महाराष्ट्रीयन ड्रेसिंग दॅट वी हॅव. सो ओव्हर हिअर वी हॅव द डव रिअली वेल नीडेड मळोफाईड. अजून हळदीचे डाग आहेत मोठ्यावरती वजा सगळे. So for bhakri, I usually use an iron griddle or iron tawa. आणि खूप खूप छान तापलेला पाहिजे. It should be really really hot when you make the भाकरी. So खाली थोडं पीठ घ्यायचंय. We take little flour and then we can of course if you don't want to do this, you can always use the belan as to आता माझ्या अंगठ्यांमुळे प्रॉब्लेम येतो मला. थाप 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 थाप. So in between you can just pick it up, spread the flour. So the other option is I want to show you with the belan as well. सो हा शॉर्टकट आहे. जर प्रॉब्लेम वाटत असेल तर चक्क घ्यायचं आणि लाटून काढायचं. मजा येत नाही अशी पण तरी हरकत नाही. सो बऱ्याच जणांना भाकरी उचलता येत नाही. सो दॅट इज अगेन अ प्रॉब्लेम टू पिकिंग द भाकरी. But what we can do is you can directly put it on the pan. So for the Sankranti bhakri or the bajra bhakri, what we do is we put little bit of sesame seeds on top of it. Of course, it brings heat, and that's why all these food options are chosen by our ancestors. So what you do is you just pick it like this slowly and put it on the tawa. वरचा पापुर्डा येण्यासाठी. सो यू गेट दॅट यू नीड दॅट लेयर ऑन द टॉप ऑफ भाकरी. व्हॉट यू डू इज यू पुट लिटल बिट ऑफ वॉटर. सो असं पटकन असं पाण्याचा एक ठपका जस्ट स्प्रेड वॉटर ऑन इट अँड लेट इट कुक. मीठ टाकायचं राहिलंय भाजीला. पटकन मीठ टाकून घेऊयात. बापरे हा धूर. ओके लेट्स चेक. उलटून घेऊयात. That looks nice. मस्त दिसती एकदम. पाणी सुटायला लागलंय. फुगणार का? बघूयात आता गंमत काय होतीये. Another delicacy on Sankranti that the Maharashtrians do is गुळाची पोळी, तिळाची पोळी. So it's nothing but the sesame with good and little bit of cardamom. So I did make that. It looks like this. What you do is have an atta. आटा म्हणजे आता काय कणकेचं. It's nothing but the wheat flour. You have to do a stuffing of sesame, good and cardamom. Very simple. It's so simple. But then the delicacy, I can't even tell you how good it tastes. So आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गुळाची पोळी. सो मी असं मिश्रण करूनच ठेवते घरी. जेव्हा मग इच्छा होईल तसं आपल्या पुरणाच्या पोळीसारखंच पुरण करून ठेवतो तसं मी हे असं करून ठेवते. धुरानी माझी वाट लागली आहे. सगळा मेकअप माझा बहुधा खाली. संक्रांत आहे ना. आय नो. आज आमच्या चुलीवर संक्रांत आली आहे. सो यू जस्ट नीड द व्हीट फ्लावर अँड इट्स लाईक एनी पराठा. जस्ट हॅव टू going to be a small one. It's good enough. Remove the extra flour. So वरचं सगळं पीठ काढून टाकलंय आणि भाकरी बघून घेऊया पटकन. So there is an option, you can keep it over here. I just let it be here. Okay. Meanwhile आपली तिळाची पोळी
गुळाची पोळी घेऊयात भाजून. अशी पटकन अशी तोडून घ्यायची भाकरी, गरम गरम गरम, आणि घ्यायची वाढून अशी, आणि त्याच्यावरती तूप गोठलं होतं आणि गरम केलं, तर ओतून घेऊयात. I made another bhakri which was like having a pocket, so just a video for that. भाजी झाली आहे का बघूयात. मस्त. एकदम मस्त सात्विक भाजी, गरमागरम बाजरीची भाकरी. The flavor that's oozing out from it is nothing but the bestest. गुळाची पोळी is almost done. Almost done, almost done. So we are going to put a little bit of ghee on it. Needs to be with lots of ghee. मस्त टम फुगलेली आहे आपली गुळाची पोळी. आपली गुळाची पोळी रेडी आहे. अजून थोडंसं तूप गुळाच्या पोळीवर सुद्धा. And on the bhakri and on the veggie. So the ghee is also important in the winter season. पहिला bite. I can't wait to have this veggie. पण पहिला जरा कॅमेरामॅनला देऊयात. तर कुस्करून कुस्करून खायची भाजी. लवकर द्या, भूक लागली. अरे हाताने कशी देऊ तुला. आ कर इकडे. And now I'm going to take a bite too. Too good. जरा कांदा मुळा जरा तोंडी लावायला पाहिजे, पण आता आम्ही गारठलेलो आहोत. नाही भारी. त्याच्यात फ्रेश हरभरा पण टाकतात, त्याच्याऐवजी मी छोले घेतले. व्हाईट चना इज समथिंग आय एम युजिंग. आता तो व्हिडिओ आटपा, मला खाऊ द्या. गुळाचा पोळीचा घास पटकन कॅमेरामॅनला देऊया. लवकर लवकर लवकर. आम्हाला काय झाले बघा आता. करून पहा, खूप सिंपल इंग्रेडियंट्स आहेत. तिळगुळ घ्या, गडगड बोला. तिळगुळ घ्या आणि पुणेरी बोला. झालं म्हणजे. खूप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. मस्त कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सगळ्या तुमच्या कमेंट्स वाचतो. Do let us know. Follow us on Patil Kulkarni Farms. And happy Sankranti, happy Pongal everyone. Bye.